आणि असाच अंबाबाईचा गोंधळ सादर करायला येत आहे आपली पुढची अप्सरा, विदर्भाची एक्सप्रेस मानसी शर्मा. आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी. देशांना तू व्यापून राहणारी तीन ताळ पाताळी तू. रंग तुझे सारे हे कैक देभारे भवताली वसले जणू. निजरूपे गेला खया दोन डोळ्यात माते गेली साठवू. लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे किती आळवू. विश्वाच्या जन्माचा सुखानं जगण्याचा स्रोत तू खरा. राहो तुझी माया किरपेची दे छाया असो आसरा. कोटी सूर्य चंद्र लीन पायीशी तुझ्या देवीचा हे आईचा भवानीचा. हे देवीचा हे आईचा भवानीचा. मानसी क मा ल क ड क नाचलीये, जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या. थँक्यू सो मच. आपण आता जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली ताई काय वाटतंय? मानसी, टॉप टू बॉटम तुझे एक्सप्रेशन, तुझे हाताची स्टाईल म्हणा किंवा तुझा काटवील करून तिथपर्यंत ज्या प्रकारे तुम्ही दाखवलेला आहे राऊंड मारून, तू ज्या पद्धतीने तो स्टँड घेतलास, तो स्टँड इतकं अप्रतिम होतं की तुझ्याकडनं नजर नव्हती हटत. त्यामुळे माझ्या मनापासून माझ्या हृदयापासून हा परफॉर्मन्स फटाका परफॉर्मन्स बेटा तो बनता है बॉस. क्या बात है. स्वप्नील, मी तुझा पहिला परफॉर्मन्स पाहिला, हा तुझा दुसरा परफॉर्मन्स आहे या मंचावरचा, बरोबर? मी तुझा पहिला परफॉर्मन्स पण पाहिला, तोही आउटस्टँडिंग होता. आणि मला असं वाटतं की जेव्हा डेब्यू इतका चांगला असतो ना, मला आठवतं सचिननी 1989 साली डेब्यू केला होता पाकिस्तानच्या अगेन्स्ट, सचिन तेंडुलकरांनी. आणि 16 वर्षाचे होते ते, आणि त्यांनी तो डेब्यू केला होता. ते सगळे असं म्हणत होते की अरे हा बाहेरनं आलाय, एक सेट टीम आहे, कसं होणार, काय होणार. आणि तो 16 वर्षाचा मुलगा अजरामर झाला. त्यामुळे तुमचा डेब्यू कसा आहे ह्याला फार महत्त्व आहे, आणि तो फार महत्त्वाचा टप्पा आहे तुमचं करिअर कसं घडतं त्या प्रवासाच्या दृष्टिकोनात. आणि मला असं वाटतं की तुझा डेब्यू जर इतका दमदार झाला असेल तर नाचाच्या क्षेत्रात एक अजून सचिन तेंडुलकर आम्हाला बघायला मिळतोय का काय, असं जर मला वाटलं तर प्रेक्षक म्हणून मला काही ते वावगं वाटत नाही. मला असं वाटतं की या परफॉर्मन्समध्ये तू निश्चितपणे सेंचुरी मारलेली आहेस, आणि त्यासाठी माझ्यातर्फे तुला एक बॅट तो बनता ना बॉस. सो लेट मी कम देअर.
सोनाली. मानसी, तू कमाल परफॉर्म केलंयस आणि मला तुझा परफॉर्मन्स बघून असं वाटलं की ओके, तू मला पहिल्याच ऍक्ट नंतर टॉप 5 मध्ये दिसतेस. ओ माय गॉड, थँक्यू सो मच मॅम. खूप वाव मुमेंट्स होते, खूप वाव फॅक्टर्स होत्या. या सगळ्यासाठी, तुझ्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी आणि आजच्या परफॉर्मन्ससाठी आम्हाला तिघींना असं वाटतंय चांदण्यांचा पाऊस तर बनता है ना. अरे हा. तर विथ युअर परमिशन सर